नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय रेट्रे धरणमध्ये आणखी एक नंदी। दादा आपलं नाव कसं? बैलाचं नाव बागड आणि मालकाचं नाव रफिक नामदार याडगाव वारणातील करायचं। ओके दादा काय सांगाल नंदीबद्दल काय सांगाल? नंदी आपला शहाणा बैल आहे आणि पब्लिकनं पळतो। खाली गटाला गेला होता, हा गटाला लागला, गट पास करून आलेला आहे। नक्कीच काय सांगाल पळा आज कसा पळाला नंदी? आज गाडी खूपच चालते। कोणाबरोबर पैरा होता आज? आज ते बाळा शेळके, बाळाप्पा शेळके, हा पुण्याचा आहे शंकर, पुण्याचा शंकर, त्याच्याबरोबर पळालेला नंदी आहे। गट पास झालेला आहे। नक्कीच तुम्ही पाहताय मित्रांनो, गट पास झालेला नंदी आहे। दादा नंदीबद्दल आणखी काय सांगाल? घरी वातावरण कसं आहे? घरी खूपच शांत आहे। घरी कोणाला पण जवळ येऊन देतो, चारा पाणी कोणाला पण करून देतो। घरी चारा पाणी म्हटलं तर घरी खाद्य कशा प्रकारचं आहे? फक्त रेग्युलर वैरण असते की त्याच्याबरोबर रतीबी दिला जातो, जसं की सरकी पेंड? रतीब पण आहे, वेगवेगळ्या प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचं पेंड असते, आट्टा असतो, डाळ असते। अच्छा, नक्कीच याच्या मागे आणखी गुलाल घेतलेले आहेत? कोणत्या मैदानात पळालेला आहे? बरेच मैदान झाले, आदरमध्ये पण झाले, दिशात पण झाले, आता पण झाले। आता पण झालेले आहेत। आठवणीतलं असं कोणतं मैदान आहे का तुमच्या की तिथे तुमचं नाव वगैरे झालं, त्या मैदानापासून हा नंदी पुढे आला, तुम्हाला पुढे घेऊन आला? दोनशीचं मैदान झालं, दोनशीचं नाही, शिरंब्याचं मैदान झालेलं, शिरंब्याचं जाधववाडी साहेब नाही का, त्यांच्या सेवाबरोबर पळाला, त्यांच्याबरोबर पळाला होता। नक्कीच तुम्ही पाहताय गट पास झालेला नंदी आहे, गुलाला येणारा नंदी आहे। दादा मी आणखी विचारेन की घरी याच्याबरोबर आणखी कोणता नंदी आहे की हा एकच आहे? आता मास्तर म्हणून एक आहे, त्याचं वय झालं थोडं, आणि त्याच्या आशीर्वादानं सुट होतं। अच्छा, म्हणजे जुना नंदी आहे ज्याने तुम्हाला मैदानात आणलं। काय सांगाल त्या नंदीबद्दल? काय सांगाल? त्याने बरेच मैदान गाजवले, त्याने बरीच मैदानं गाजवली। नक्कीच तुम्ही पाहताय सुरू आहेत ना, त्यांच्या जवळ बैल असतो। ओके, नक्कीच हा नाद कसा लागला शर्यत क्षेत्राचा? आज तसं म्हणायचं माझी चौथी पिढी आहे नादात, तर चालत राहिलं बरं। नक्कीच जुनं खूप म्हणजे चौथी पिढी म्हटलं तर खूप वर्षापासूनचा नाद आहे। जुनं कोणाच्या नावाने गाडी पळायची जुनी? आपले एवढं प्रसन्न गाव इनामदार वारणा हॉटेलवाले बाजा पळत होता आमचा, बाजा पळत होते, इंजन वगैरे। नक्कीच तुम्ही पाहताय शर्यत क्षेत्रातले जुने अनुभवी दादा आहेत, त्यांच्याकडे जुनी बैल सुद्धा होती। दादा काय सांगाल जुन्या बैलाचं असं कोणतं नाव ज्याने? माझ्या वडिलांचं नाव, आमच्या सोन्या म्हणून एक बैल पळत होता आमचा, त्या बैलानं आम्हाला म्हणजे बैलगाडी क्षेत्रात नावात आणलं। नक्कीच, म्हणजे तुमचं नाव केलं, तुम्हाला मैदानात घेऊन आला तो? म्हणजे आमच्या वडिलांचं नाव त्या बैलानं केलं, त्या बैलाच्या आशीर्वादानं ह्यो बैल, आमचा एक बैल वारला, चांगला बैल पळतो शंकर म्हणून, त्याच्या आशीर्वादानं, आमच्या त्या मोठ्या बैलाच्या आशीर्वादाने ह्यो बैल आपला लाभला आहे, पळतो बैल चांगला। अच्छा, हा बैल चांगला पळतोय। नक्कीच तुम्ही पाहू शकता नाद हा पारंपरिक नाद चालत आल्यासारखा आहे, जुन्या पिढीपासून नवीन पिढीपर्यंत आलेला आहे। दादा शर्यत क्षेत्र म्हटलं की हार जीत असते, काय सांगाल त्याच्याबद्दल? आम्ही जिंकले तरी आमचा दंगा नसताना, हारलं तरी आम्ही निवांतच असतो, असं या क्षेत्रात आम्ही लय संयम ठेवला। नक्कीच संयम खूप महत्त्वाचा असतो, हार जीत होत राहते। नवीन पिढी वगैरे येते आजकाल, आपण पाहतो आदत वासरं घेऊन येतात, त्यांना ट्रेनिंग देतात। काही अशी पिढी असते की हार पचवली जात नाही, त्यांच्यासाठी काय सांगाल? क्योंकि जुना तुमच्याकडे एक अनुभव आहे खूप मोठा। जेवढा संयम ठेवेल तेवढा तुमचं क्षेत्र असं आहे, हार जीत राहते या क्षेत्रात, फक्त संयम ठेवायला लागतो, संयम ठेवणारा ह्या बैलगाडी क्षेत्रात टिकते नाही तर नाही। होय, नक्कीच दादा धन्यवाद या छोट्याशा मुलाखतीबद्दल आणि तुम्हाला पुढच्या शर्यतीची शुभेच्छा। थँक्यू।